पुण्यातील शनिवार वाड्याच्या मागे एक जुनं पण शांत घर. त्याच्या खिडकीतून सकाळचं प्रकाशाचं थेंब आत येऊन दररोज त्या घरातल्या स्त्रीच्या चेहऱ्यावर पडायचा. शमिला कुलकर्णी, वय 82, एका कनिष्ठ महाविद्यालयात मराठी शिकवणारी शिक्षिका. ती साधी सोजवळ, पण तिच्या चेहऱ्यावर कायम थकवा, डोळ्यांखाली हलकी सावली आणि ओठांवर कधीही न उमटलेलं हसू. 7 वर्षापूर्वी पतीचं अचानक निधन झालं होतं. त्या दिवसानंतर शमिला जगली, पण फक्त जगण्यासाठी. तिच्या आयुष्यात गप्पीचं साम्राज्य होतं. सकाळी कॉलेज, संध्याकाळी चहा आणि रात्री एकटेपणा. तिचं आयुष्य शांत तलावासारखं होतं, जिथे पाणी स्थिर होतं पण आत खोल दुःखाचा प्रवाह वाहत होता. त्या वर्षी कॉलेजमध्ये नवीन विज्ञान प्राध्यापक आला, अद्वैत देशमुख. वय फक्त 27, तरुण, उत्साही आणि मुलांमध्ये लोकप्रिय. पहिल्याच दिवशी स्टाफ रूममध्ये सगळे त्याचं स्वागत करत होते. शमिला नेहमीप्रमाणे शांत कोपऱ्यात बसलेली. अद्वैत तिच्याकडे आला, नमस्कार केला. जादू नाही रे, फक्त सराव. तो हसला, पण त्या सरावात भावना दिसतात. त्या वाक्याने काहीतरी तिच्या मनात हललं. ती गप्प राहिली. पण त्या दिवसानंतर त्याने तिच्या आयुष्यात काहीतरी वेगळं आणलं. दिवस पुढे गेले. अद्वैत नेहमीच काहीतरी नवीन शिकवत असे आणि स्टाफ रूममध्ये बसून शमिला मॅडमकडून मराठीचे विचार ऐकायचा. तो तिला शब्दांची स्त्री म्हणायचा. कधी तिला चहा आणून द्यायचा, कधी छोटं फूल ठेवायचा. तिला ते सगळं वेगळं वाटायचं, जणू एखादा हरवलेला ऋतू परत आला होता. एका दुपारी पावसाचा पहिला थेंब पडला. वीज गेली होती. दोघे स्टाफ रूममध्येच थांबले. पावसाचा वास, भिजलेली माती आणि त्या शांततेत अद्वैतने विचारलं, तुम्ही नेहमी एवढ्या शांत का? कारण माझं बोलणं कुणी ऐकायला शिल्लक नाही. तो काही क्षण तिला बघत राहिला. मी आहे ना मॅडम. त्या क्षणी तिच्या हृदयात एक चटका लागला, पण त्याच वेळी एक ऊबही जाणवली. त्या पावसात ती पहिल्यांदा जगतेय असं तिला वाटलं. कार पुढे सरकत गेला. अद्वैत नेहमी तिच्याशी बोलायचा, कवितांबद्दल, आयुष्याबद्दल, एकटेपणाबद्दल. ती त्याचं ऐकायची. आता तिचं हसू परत आलं होतं. विद्यार्थ्यांनीही लक्षात घेतलं, शमिला मॅडम आता जास्त हसतात. तिला ते लाजिरवाणं वाटायचं. ती स्वतःला समजवायची, हा फक्त एक तरुण आहे, त्याला माझ्याबद्दल दया वाटते. पण मनाला दया नव्हती, प्रेम होतं. एका दिवशी अद्वैत म्हणाला, मॅडम, मी रोज तुम्हाला पाहतो आणि वाटतं की तुम्ही किती शांत आहात, पण आत काहीतरी जळतंय. ती थोडी घाबरली. तू खूप बोलतोस अद्वैत. तो हसला, कारण तुम्ही गप्प आहात. दोघे हसले. त्या हसण्यात काहीतरी अनोखं होतं. एक ओढ, एक अपूर्ण स्पर्श. कार पुढे गेला आणि अफवा पसरल्या, शमिला मॅडम आणि अद्वैत सर एकत्र दिसतात. लोकांचे कुजबूज, नजरा, टोमणे सुरू झाले. तिला त्रास होऊ लागला. ती दूर राहायला लागली. अद्वैतनं तिला थांबवलं. तुम्ही मला का टाळताय? ती रडायला लागली. कारण लोक बोलतात अद्वैत, मी 42 वर्षांची आहे, तू 27. माझं समाजात काही स्थान आहे. मी पुन्हा लोकांसमोर उभी राहू शकत नाही. मला समाज नकोय मॅडम, मला तुम्ही हवे आहात. ती गप्प झाली. त्या शब्दांनी तिचं मन हेलावलं, पण ती उत्तर देऊ शकली नाही. काही दिवसांनी अद्वैतची बदली मुंबईला झाली. शमिला त्याला भेटायला गेली नाही. फक्त एक चिठ्ठी ठेवली, जिथं प्रेमाचं ओझं होतं तिथं मी शांततेचा मार्ग निवडते. जा अद्वैत, जगभर प्रेम पेर, पण मला तुझ्या आठवणीत राहू दे. काही दिवसांनी त्याचं पत्र आलं. तुम्ही मला प्रेम म्हणजे काय ते शिकवलात, पण काही नात्यांचा अर्थ सोबत नसतो तर आठवणीत असतो. तिने ते पत्र आपल्या वहीत ठेवले आणि त्या दिवसानंतर ती परत कधीच त्याला भेटली नाही. 10 वर्ष गेली. शमिला अजूनही त्या कॉलेजमध्येच होती. केस पांढरे झाले होते, चेहरा अधिक शांत. विद्यार्थ्यांसाठी ती अजूनही शब्दांची देवी होती. पण तिच्या डायरीत दरवर्षी एकच ओळ वाढत जायची, आज पुन्हा पाऊस पडतोय
आणि मी अजूनही त्याच खिडकीत उभी आहे. एका दिवशी ती कॉलेजच्या मागच्या अंगणात बसलेली होती. पाऊस सुरू झाला. ती म्हणाली, अद्वैत, तू जिथे असशील तिथे आनंदी राहा. तू गेलास, पण तू मला पुन्हा जगायला शिकवलंस. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण चेहऱ्यावर हसू. त्या हसण्यात स्वातंत्र्य होतं. शमीला आता एकटी नव्हती. तिच्या आठवणी होत्या. ती रोज सकाळी कॉलेजला जात होती. विद्यार्थ्यांना कविता शिकवत होती. प्रेम म्हणजे नेहमी मिळणं नाही, कधी कधी फक्त वाटून देणं असतं. लोक विचारायचे, मॅडम, तुमचं लग्न नाही का झालं पुन्हा? ती फक्त हसायची आणि म्हणायची, कधी काही गोष्टी अपूर्ण राहिल्या की त्या आयुष्यभर सुंदर वाटतात. ती त्या अपूर्णतेत जगू लागली. तिचं आयुष्य आता शांत होतं, पण पूर्ण होतं. पाऊस जेव्हा पडायचा तेव्हा ती खिडकीतून बाहेर पाहायची, जणू अद्वैत तिच्या सोबत आहे. वारा वाहायचा आणि तिच्या कानात एक आवाज यायचा, मॅडम, तुम्ही हसताना सगळं जग उजळतं. ती डोळे मिटायची आणि म्हणायची, हो अद्वैत, अजूनही तसंच आहे. काही नाती नावाने नसतात, पण अस्तित्वाने असतात. काही भेटी थोड्याच वेळासाठी असतात, पण आयुष्यभर मनात राहतात. शमीला आणि अद्वैतचं नातं